गडचिरोली पोलीस दलामार्फत पोलीस दादा लोरा खिडकीच्या माध्यमातून प्रोजेक्ट उड्डाण अंतर्गत जागतिक रक्तदाता दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन। जिल्हा सामान्य रुग्णालय रक्तकेंद्र गडचिरोली आणि उपजिल्हा रुग्णालय रक्तकेंद्र अहेरी यांच्या सहकार्याने एकूण 3 ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन। पोलीस मुख्यालय गडचिरोली येथे 170, उपमुख्यालय प्राणहिता येथे 228 आणि उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय सिरोंचा येथे 105 असे एकूण 503 रक्तदात्यांनी केलेले रक्तदान। एकूण 6 रक्तदान शिबिरांच्या माध्यमातून आजपर्यंत 4864 रक्तदात्यांनी केले रक्तदान। सन 2004 पासून 14 जून हा दिवस जगभरात रक्त आणि रक्ताची आवश्यकता, त्याची मागणी आणि त्याच्या गरजेबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि रक्तदात्यांचा सन्मान आणि आभार व्यक्त करण्यासाठी जागतिक रक्तदाता दिन म्हणून साजरा केला जातो। आणि या दिनाचे औचित्य साधून गडचिरोली पोलीस दलामार्फत पोलीस दादा लोरा खिडकीच्या माध्यमातून प्रोजेक्ट उड्डाण अंतर्गत जिल्हा सामान्य रुग्णालय रक्तकेंद्र गडचिरोली आणि उपजिल्हा रुग्णालय रक्तकेंद्र अहेरी यांच्या सहकार्याने पोलीस मुख्यालय गडचिरोली येथील पांडू अलाम सभागृहामध्ये तसेच उपमुख्यालय प्राणहिता आणि उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय सिरोंचा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले। या रक्तदान शिबिरामध्ये अप्पर पोलीस अधीक्षक अहेरी श्री हर्षवर्धन बीजे, उपविभागीय पोलीस अधिकारी अहेरी श्री अजय कोकाटे, उपविभागीय पोलीस अधिकारी सिरोंचा श्री संदेश नाईक तसेच विविध शासकीय विभागातील अधिकारी कर्मचारी यांच्यासह गडचिरोली पोलीस दल, CRPF, SRPF पोलीस अधिकारी अंमलदार यांच्यासोबत पोलीस स्टेशन, उपपोलीस स्टेशन या स्तरावरून झालेल्या नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून रक्तदान हे श्रेष्ठदान ही सामाजिक भावना उराशी बाळगून एकूण 503 रक्तदात्यांनी रक्तदान केलं। रक्तदान शिबिरादरम्यान पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री M. रमेश यांनी सांगितले की गडचिरोली पोलीस दलामार्फत आयोजित आजपर्यंत एकूण 6 रक्तदान शिबिरादरम्यान आत्तापर्यंत एकूण जवळपास 4864 युनिट रक्ताचे रक्तदान करण्यात आले आहे। ज्या समाजात आपण राहतो त्याचे ऋण फेडण्याची ही एक संधी रक्तदानाने आपल्याला मिळत असते। तसेच समाजाचा एक जबाबदार घटक या नात्याने आपण सगळ्यांनी किमान 3 महिन्यातून एक वेळा तरी रक्तदान करणे गरजेचे आहे। तसेच प्रत्येक निरोगी व्यक्तीने नियमित रक्तदान करून समाजाप्रती आपले कर्तव्य पार पाडणे आवश्यक आहे। यासोबतच सदरवेळी रक्तदानामध्ये सहभाग नोंदवणारे अधिकारी अंमलदार यांना पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री M. रमेश यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले। सदर ठिकाणी आयोजित रक्तदान शिबिरापैकी गडचिरोली येथे जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली, रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 30 येथील टीमने तसेच पोलीस उपमुख्यालय अहेरी, प्राणहिता येथे शालिनीताई मेघे, रक्तकेंद्र नागपूर येथील टीमने तसेच सिरोंचा येथील उपजिल्हा रुग्णालय रक्तकेंद्र अहेरी येथील टीम उपस्थित राहून रक्त संकलन करण्याचे काम केले आणि रक्त शिबिराला सहकार्य केले। या सदर आयोजित रक्तदान शिबिरात पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री M. रमेश, अप्पर पोलीस अधीक्षक अभियान श्री कार्तिक मधिराम, सहाय्यक पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री अनिकेत हिरडे, पोलीस उपअधीक्षक अभियान श्री विशाल नागरगोजे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक सामान्य रुग्णालय गडचिरोली श्रीमती डॉक्टर छाया उईके, मुख्य वैद्यकीय अधिकारी पोलीस रुग्णालय गडचिरोली श्री सुनील मडावी, ट्रायबल वेलफेअर कमिटी इंटरनॅशनल नागपूरचे डिस्ट्रिक्ट चेअरमॅन श्री राजीव वर्भे, विशेष कार्यकारी अधिकारी शालिनीताई मेघे, रक्तपेढी नागपूर श्री अश्विन रडके हे उपस्थित होते। या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस स्टेशन, उपपोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी तसेच नागरी कृती शाखेचे पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत शेळके, पोलीस कल्याण शाखेचे प्रभारी अधिकारी उपपोलीस निरीक्षक नरेंद्र पिवाल, जनसंपर्क शाखेचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक प्रतीक बदाने आणि सर्व शाखांचे अधिकारी आणि अंमलदार तसेच जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोलीच्या संपूर्ण टीमने अथक परिश्रम घेतले। गडचिरोली संवाददाता आशिफ कुरेश।